नमस्कार, मी मधुरा. लेडी स्पेशल मध्ये आपलं स्वागत. आणि आज लेडी स्पेशलची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. आजपासून सोनोग्राफी डॉक्टरांचा संप आहे. अनिश्चित काळासाठी अल्ट्रासोनोग्राफी बंद ठेवण्याचा निर्णय इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशननं घेतलाय. अर्ज एफ मध्ये झालेल्या कारकुनी चुका, ॲप्रो घालणं, त्याचबरोबर सूचना फलक न लावणं, कायद्याची माहिती देणारी हस्तपुस्तिका न ठेवणं, ह्या गोष्टींना लिंग परीक्षणाइतका गंभीर फौजदारी गुन्हा समजू नये, तसंच गुन्ह्याच्या प्रकारानुसार शिक्षा असावी. देशभरात कायद्याची अंमलबजावणी समप्रमाणात व्हावी. छोट्या कारकुनी चुकांसाठी अल्ट्रासाऊंड यंत्रणा सील करणं किंवा वैद्यकीय पदवी रद्द करण्यासारख्या शिक्षा नको, अशा अनेक मागण्या या संघटनेच्या आहेत. आणि एकूणच आपण ह्या संदर्भात बातचीत करणार आहोत. आणि आपल्या सोबत ही बातचीत करण्यासाठी आहेत डॉक्टर निलिमा वैद्य भामरे. आपण थेट जाणार आहोत त्यांच्याकडे आणि त्यांच्याशी एकूणच ह्या त्यांच्या संपाबद्दल आणि एकूणच मागण्यांबद्दल विस्तृत चर्चा करणार आहोत. खूप खूप स्वागत आहे डॉक्टर निलिमा आपल्या ह्या लेडी स्पेशल ह्या खास कार्यक्रमामध्ये. अर्थातच एकदम पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की नेमका कायदा काय आहे आणि त्याविषयी काय सांगाल? देशभरामध्ये मुलं आणि मुली ह्यांचा जो रेशो आहे त्याच्यामध्ये मुलींची जो नंबर आहे मुलींचा जो नंबर आहे तो मुलांच्या तुलनेत प्रचंड प्रमाणामध्ये कमी होत चालला होता. सरकारला ह्याबद्दल भयंकर काळजी वाटली आणि हा रेशो परत पुनर्संख्या 976 होती. 1991 मध्ये ही 954 झाली. त्यामुळे सरकारला वाटलं की एखादा कायदा जर काढला आणि ह्याच्यावरती नियंत्रण घातलं तर हा सेक्स रेशो वाढू शकतो. 10 वर्षांनंतर जेव्हा नंतरचं सेन्सस आलं त्यावेळेला 2001 साली हा 927 वरती गेला. कायदा परत ह्याच्यामध्ये बदल करण्यात आला कायद्यामध्ये आणि अमेंडमेंट ऍक्ट आणली. अमेंडमेंटमध्ये प्री कन्सेप्शन हे त्याला जोडलं गेलं. म्हणजे इव्हन गर्भधारणेच्या आधीही तुम्ही मुलींचं सिलेक्शन करू नये आणि मुलींचा गर्भपात होऊ नये, हा त्यांचा अतिशय नेक आणि चांगला उद्दिष्ट होता. बरोबर. पण काय झालं की 2011च्या सेन्ससमध्ये परत असं दिसलं की 918 मुली आता फक्त उरलेल्या आहेत 1000 मुलांच्या तुलनेत. हे जेव्हा घसरतं प्रमाण आपल्याला दिसतं त्यावेळेला कायद्याची गरज ही आम्ही डॉक्टर पण म्हणतो की आम्हालाही वाटतं ह्याची गरज आहे आणि म्हणून हा कायदा ऍक्च्युली तयार झाला. बरोबर आहे निलिमाजी. आपण बघतोय की कायदा तयार झालेला आहे. मात्र आता तुमच्या एकूणच बघितलं तर आजपासून तुम्ही हा संप पुकारलेला आहे आणि वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्याचबरोबर कायद्यामध्ये ज्या जाचक अटी आहेत किंवा नियम आहेत त्यामध्ये तुम्ही आक्षेप नोंदवलेले आहेत. मग नेमके हे आक्षेप कोणते आहेत त्याविषयी काय सांगाल? ह्या कायद्यामध्ये एक एफ फॉर्म नावाचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये ज्या गरोदर बायका आमच्याकडे येतात किंवा जस्ट कन्सीव्ह बायका आमच्याकडे येतात त्यावेळेला आम्ही त्यांचा मजकूर ह्या फॉर्ममध्ये भरतो. हा फॉर्म जवळजवळ 3 ते 4 पानांचा आहे आणि सगळा मजकूर आम्हालाच भरायला लागतो. आम्ही काही क्लर्क नाही, त्यामुळे कधीतरी त्याच्यामध्ये काहीतरी चूक होणं शक्य आहे. कायद्यामध्येच एक तरतूद केलेली आहे की कुठच्याही प्रकारची क्लेरिकल एरर शुड बी इक्वेटेड टू सेक्स डिटर्मिनेशन आणि त्याच कायद्यामध्ये त्याच्यावरती शिक्षा फरमावली गेलेली आहे की त्रुटी झाली की ते सेक्स डिटर्मिनेशन आणि सेक्स डिटर्मिनेशन म्हणून त्याला सक्त शिक्षा अशी आहे की तुम्हाला आयदर फाईन आहे किंवा 3 वर्ष कारावास आहे. एखाद्या क्लेरिकल एरर करता एखाद्या डॉक्टरनी तुरुंगात जाणं किंवा कारावास भोगणं किंवा त्याच्यावरती केस होणं हे अतिशय चुकीचं आहे. त्याच्यामध्ये दुसरी तरतूद अशी आहे की तुमच्यावरती ज्या वेळेला हा आळ घेतला जातो आणि चार्जशीट फाईल होते त्याच वेळेला तुमच्या काउन्सिलकडे तुमची नोटीस जाते आणि तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे मशीनचं पण आणि तुमचं पण हे दोन्ही सस्पेंड त्याच वेळेला केलं जातं. म्हणजे हा डॉक्टर पुढे कामच करू शकत नाही. हा एकच कायदा असा आहे ज्याच्यामध्ये प्रिझम्पशन ऑफ गिल्ट हा एक फॅक्टर खूप मोठा आहे. क्लेरिकल एरर इज इक्वल टू सेक्स डिटर्मिनेशन आणि आम्हाला चान्सच नसतो आमचं गिल्ट की बाबी आम्ही गिल्टी नाही हे सांगण्याचा आम्हाला चान्स नव्हतो. त्याच्या आधीच कार्यवाही होते. म्हणजे यू आर गिल्टी अनलेस प्रोव्हन इनोसंट हे कुठच्याही क्रिमिनल लॉ मध्ये बसत नाही. आमच्या मूलभूत हक्कांचं इथे उल्लंघन होतोय आणि त्याच्याकरता आम्ही सरकारकडे वारंवार गेलो की ह्या ज्या त्रुटी आहेत त्या तुम्ही प्लीज चेंज करा. अमेंडमेंट सजेस्ट केले गेले पण अमेंडमेंट्स हे लिनियंट होण्याच्या ऐवजी आणखीन सक्त होत गेले. लेटेस्ट अमेंडमेंट जे त्यांनी सजेस्ट केलेलं आहे 2014 साली त्याच्यामध्ये तर त्यांनी असं लिहिलेलं आहे की इम्प्रिझनमेंट किंवा फाईन असा त्याला एक हा होता. आता ते म्हणतात की इम्प्रिझनमेंट अँड फाईन आणि इम्प्रिझनमेंट पण अप टू 3 इयर्स होतं ते आता नॉट मोर दॅन 3 इयर्स.
असं नॉट लेस दॅन 3 इयर्स असं केलेलं आहे. त्यामुळे हा कायदा जर का असा सक्त होत गेला तर डॉक्टरांना काम करणं अतिशय कठीण होऊन जाईल. बरं. आणि बऱ्याचशा डॉक्टर्सनी तर आता डिसाईड केलं की सोनोग्राफी ही करायचीच नाही. बरं. सोनोग्राफी एक अतिशय उत्कृष्ट माध्यम आहे की ज्याच्यामध्ये आम्ही पेशंटना खूप मदत करू शकतो. गर्भामध्ये काय विकलांग आहे किंवा काय व्यंग आहे हे आम्हाला आधीच कळतं. वेळेवरती गर्भपात होऊ शकतो. म्हणजे मेडिकल दृष्टिकोनाने बघितलं तर ही टेक्नॉलॉजी अतिशय उत्कृष्ट आहे. बरं. अनफॉर्च्युनेटली हा कायद्याचा गैरवापर केला गेलेला आहे आणि ह्याची तोप जी आहे ती फक्त डॉक्टरांवरतीच रोखली गेलेली आहे. आणि ह्याच मुद्द्याला मी हात घालणार आहे. केवळ आणि केवळ डॉक्टरांवरतीच ह्या सगळ्या नियमांचा खरं तर आपण बघितलं तर परिणाम बघायला मिळतोय. एकूणच आतापर्यंत ह्या सगळ्या नियमांमुळे, ह्या जाचक नियमांमुळे आतापर्यंत किती डॉक्टर्सवरती नेमकी कारवाई झालेली आहे आणि त्याविषयी काय सांगाल? देशभर 2000हून अधिक मशीन सील झालेले आहेत. महाराष्ट्रात मला वाटतं सर्वात जास्त झाले आहेत. जवळजवळ 500च्या आसपास केसेस आहेत. त्या 500 पैकी मला वाटतं 400 केसेस ह्या फक्त कारकुनी प्रॉब्लेममुळे झालेल्या आहेत. म्हणजे एफ फॉर्म क्लरिकल एरर्स किंवा एप्रन नाही घातला किंवा नेमप्लेट नाही घातलं ह्याच्याकरता झालेल्या आहेत. ह्याच्यापैकी अद्यापपर्यंत जवळजवळ 45 कन्व्हिक्शन झालेत आणि 19 डॉक्टर आतापर्यंत जेल गेलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा एखादा गुन्हा तुम्ही धरताय की बाबा तुम्ही एफ फॉर्म एरर केली, हे सेक्स डिटर्मिनेशन झालं, मग सेक्स डिटर्मिनेशन डॉक्टर स्वतःवर तर करत नाही. डॉक्टर तुमच्या घरी येत नाही सांगायला की माझ्या क्लिनिकमध्ये ह्या आणि डिटर्मिनेशन करून घ्या. म्हणजे कोणीतरी आमच्याकडे येतं ना. एक डिमांड आहे म्हणून एक सप्लाय आहे. खरंय. तो डिमांड जेव्हा येतो तो पेशंटकडनं येतो. त्यामुळे सर्वात पहिली चूक अशी आहे आपली समाज रचनेशी. कारण पुरुषप्रधान संस्कृती आहे, त्याच्यामध्ये मुलीला कमी लेखलं जातं. वास्तविक ह्याचा इफेक्ट डायरेक्टली असा होतो की नॅचरली बायकांनाही स्वतःला मुलगी नको असते, त्यांना मुलंच हवी असतात. आणि त्यामुळे त्यांना सुद्धा आणि त्यांच्या इन लॉजना म्हणजे घरातल्या माणसांना ते त्यांना मजबूर करतात आमच्याकडे यायला. आणि मग ही जेव्हा डिमांड आमच्याकडे येते तेव्हा गयावया करून अक्षरशः कधी कधी पाया पडून तुमच्या भावनेला ते हात लावतात आणि म्हणतात की नाही डॉक्टर आम्हाला मदत करा, नाही तर आमची घरी वाट लागेल की आम्हाला मारलं जाईल किंवा आमचा डिवोर्स होईल किंवा आम्हाला घरातून बाहेर काढलं जाईल. ही जोपर्यंत रचना चेंज होत नाही तोपर्यंत पेशंट आमच्याकडे येत राहणार. काही डॉक्टर्सनी ह्याला कमर्शियलाइज केलेलं आहे. पण मी ते डॉक्टर जो हे आहे ते मी काढून टाकणार ह्याच्याकडनं. कारण जे रेजिस्टर्ड डॉक्टर्स आहेत, जे प्रामाणिकपणे काम करतायत, मी आज त्यांच्याकरता इथे आहे. जे लोक हे कमर्शियल करतायत किंवा ज्यांच्याकडे डिग्रीही नाही, ज्यांची मशीन रेजिस्टर्ड नाही, गाड्या घोड्यांमध्ये बसून जे लोक सेक्स डिटर्मिनेशन करतायत त्यांच्या अगेन्स्ट आम्ही डॉक्टरही अगदी खंबीरपणे आणि आमचे सगळे असोसिएशन ह्यांच्या पाठी खंबीरपणे आहोत की नाही ह्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण जे आम्ही ऑनेस्ट डॉक्टर्स आहोत की आमच्या मशीन रजिस्टर्ड आहे, आम्ही रजिस्टर्ड आहोत, आम्ही प्रत्येक मजकूर त्या फॉर्म मध्ये अगदी डोळ्यात तेल घालून आम्ही भरतोय, पण कधी कधी त्याच्यामध्ये चूक होते आणि मग आम्ही पकडले जातो. हा मजकूर वास्तविक आम्हाला पेशंट सांगतो. त्यामुळे जर का तो चुकीचा ठरला तर त्याचं ओनस पेशंटवरतीच गेलं पाहिजे. डॉक्टरवरती कसं? बरोबर. किडनी रॅकेटमध्ये पण डॉक्टर पकडले गेले, ते पण पेपरवर्कसाठी पकडले गेले. डॉक्टरांना ते जे पेशंट पुरावे देतात हे ऑथेंटिक आहे हे आम्ही कसं कळणार? आम्हाला कसं कळणार? त्याच्याकरता वेगळे एजन्सीज आहेत. मग ते ओनस आमच्यावरती टाकण्यापेक्षा पेशंटवरती टाका. तो फॉर्म पेशंटला भरायला सांगा की बाबा हा मजकूर तुमचा आहे. जे काम आमचं आहे डायग्नोसिस अँड गिव्हिंग अ रिपोर्ट तो आम्हाला शांतपणे करू द्या. खरंय. नक्कीच डॉक्टर निलिमाजी, आपण आता जे मुद्दे मांडले ते फार महत्त्वाचे आहेत. मात्र ज्या पद्धतीने डॉक्टर्सवरती आतापर्यंत कारवाई झालेली आहे त्या पद्धतीनं रुग्णांवर झाली आहे का किंवा व्हायला हवी आहे का, याविषयी काय तुमचं मत आहे? इनफॅक्ट जे कन्व्हिक्शन झालेत, आम्ही म्हणतो की चला चार्जशीट नाही पण ॲटलिस्ट कन्व्हिक्शन झाल्यानंतर तरी हा सेक्स डिटर्मिनेशनच आहे असं तुम्ही धरून चाललेला आहात आणि त्या दृष्टिकोनाने तुम्ही डॉक्टरांना अटक केलेली आहे किंवा त्यांच्यावरती जुर्माना भरलेला आहे किंवा त्यांना काहीतरी फाईन केलेला आहे. मग पेशंटही त्याच्यामध्ये सहभागी आहेच ना. कायद्यामध्ये पेशंटला शिक्षा देण्याची पण तरतूद आहे. गेल्या महिन्यात फक्त पहिल्यांदा एका पेशंटवरती अशी कारवाई केली गेली, पण ज्या 500 डॉक्टरांवरती केसेस गेल्या त्याच्या अगेन्स्ट एकही पेशंट नाही. ही तर इनजस्टिस आहे ना. त्यामुळे पेशंटलाही तेवढं. मला असं म्हणायचं की डिमांड आहे तिथे सप्लाय आहे. आपण सिगरेट, दारू वगैरे हे सगळं आपण म्हणतो, त्या तिथे सरकारने काय केलंय? ऍडव्हर्टाइजमेंट करतात, सिगरेटचा हा इफेक्ट आहे, कॅन्सर होतो, तुम्ही सिगरेट पिऊ नका. राईट. म्हणजे त्या तिथे तुम्ही डिमांडला न करता तुम्ही त्यांना सांगता की डिमांड कमी करा. बरोबर आहे की नाही? आणि आपण तर सिगरेट तयार करतोय, विकतोय, म्हणजे आपण सप्लाय देतोय. बरोबर. मग गव्हर्नमेंटचा आमच्या दृष्टिकोनाने जेव्हा बघायला गेलं तेव्हा गव्हर्नमेंटचा विचार कसा बदलतो? ते म्हणतात तुम्ही सप्लाय बंद करा.
पण डिमांड बंद झाल्याशिवाय सप्लाय गैरकानूनी का होईना पण तो बंद होणार नाहीये. त्यामुळे डिमांड बंद करणं फार गरजेचं आहे. खरंय. अवेअरनेस प्रोग्राम्स पेशंटसाठी करायला की बाबा तुम्हालाही तेवढी सक्त मजुरी आहे किंवा तुम्हालाही तेवढी सक्त पनिशमेंट आहे, हे कुठेही अजूनपर्यंत अवेअरनेस हे आलेलं नाही. बरोबर. त्याच्यामुळे तिकडे अवेअरनेस करणं फार गरजेचं आहे. म्हणजे पेशंट आमच्याकडे येणारच नाही, खरंय. आलेच नाही तर जे ब्लॅक मार्केट, ग्रे मार्केट हा जो प्रकार आहे किंवा जे डॉक्टर्स कमर्शियलायझेशन करतायत त्यांचा धंदा आपोआपच शून्य नाही का होणार. अगदी. थोडक्यात म्हणजे तुम्ही आत्ताच जे सांगितलेले मुद्दे फार महत्त्वाचे आहेतच. जनजागृती होणं फार महत्त्वाची आहे आणि जनजागृती खरं तर घडत असते आपल्या वेगवेगळ्या माध्यमातनं. तरी देखील लिंग चाचणी केली जाते आणि त्याचा फटका आता डॉक्टर्सना बसलेला आहे, आपण बघतोय. एकूणच ह्या पुढचा तुमचा लढा कसा असणार आहे आणि त्या संदर्भात न्यायालयीन मार्गाने जाण्यासाठी तुम्ही काय करताय का, काय पावलं उचलली आहेत का? गायनेकॉलॉजिस्टची एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे, त्याचं नाव आहे फॉक्सी. फॉक्सी हा न्यायालयीन जी पद्धत आहे त्याच्यावरती चालते आणि कोर्ट केस फाईल करून आम्ही ट्राय करणार आहोत. आम्ही प्रत्येक पद्धतीने ॲक्च्युली ट्राय करतोय की फक्त एफ फॉर्म तुम्ही चेंज करा किंवा काय करा हे तर आहेच, कारण हे दिवसेंदिवस आणि दैनंदिनी आमच्या आयुष्यामध्ये दहशत झालेली आहे. एखादाही मला फॉर्म भरायचा असेल तर मी कुठचाही एक्स्ट्रा पेशंट ॲडिशनल करत नाही, कारण करायला हरकत नाही पण तो फॉर्म पण भरायला हरकत नाही. फॉर्म भरताना एखादी चूक झाली तर मी जेलमध्ये जाणार, ही जी आमच्या मनामध्ये भीती आहे त्याच्यामुळे आम्ही ते सगळं गिव्हअप करून टाकलंय. आमचा पुढचा सरकार म्हणतं की तुम्ही आम्हाला काहीतरी सोल्युशन्स द्या. आम्ही सरकारकडे सोल्युशन पण घेऊन गेलो की आम्ही तुम्हाला जे चुकीचं आम्हाला जे माहिती आहे डॉक्टर्स की असं प्रकार करतायत, आम्ही त्यांची नावं तुम्हाला आणून देतो, आम्ही पेशंटची तुम्हाला नाव आणून देतो. सरकार काय म्हणतं, आम्हाला तुम्ही त्याच्याबद्दल एव्हिडन्स पण द्या. आता डॉक्टर एव्हिडन्स कुठनं आणणार, हे आमचं काम नाही. अद्यापर्यंत आम्ही जी नावं दिली त्यांच्यावरती काहीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे मग डॉक्टरांना असं वाटतं की आम्ही असा आमचा वेळ कशाला खर्च करू, त्यापेक्षा पेशंटकडे तुम्ही अवेअरनेस करा, पेशंटच आमच्याकडे येऊ देऊ नका. किंवा जे ग्रे मार्केट आहे, ग्रे मार्केटला कव्हर करायला कुठचीही अजूनपर्यंत एक्सेप्ट फॉर स्टिंग ऑपरेशन्स कुठची पद्धत नाही. आम्ही म्हणतो स्टिंग ऑपरेशन्स वाढवा आणि त्या प्रकारे तुम्ही लोकांना पकडून द्या, आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करू. अगदी. आम्ही हे पण सांगितलं की जे प्रेग्नन्सीज आहेत ते तुम्ही पहिल्या दिवसापासून रेजिस्टर करा, सगळे प्रेग्नन्सीज फॉलो करा. ट्रॅकर लावून तुम्ही आमची मशीन फॉलो करण्यापेक्षा त्या प्रेग्नन्सीज तुम्ही जर का फॉलो केल्यात तर पुढे काय की लिंग निदान करून ज्या मुली मारल्या जात आहेत त्या न मारल्या जाऊन त्यांचं पोषण होऊन त्या पुढे डिलिव्हर होऊन त्यांचं आयुष्य व्यवस्थित करा, हे आमचं म्हणणं आहे. मारल्यानंतर तुम्ही जर का गुन्हा दाखल केलात आणि कार्यवाही केली तर ती मुलगी तर मेली की नाही, त्याचं काय. आम्ही म्हणतो की तुम्ही प्रिव्हेंट करा, तुम्ही कसं तरी करून ह्या प्रेग्नन्सीज ट्रॅक करा आणि मग त्यांना गर्भपात होऊ देऊ नका. किंवा सेकंड ट्रायमेस्टर अबॉर्शन्स आहेत त्याच्याकरता तुम्ही एक सेंटर करा. काही वेळेला आम्ही असंच पण सजेस्ट केलेलं आहे, जसं मनेका गांधीजी पण म्हणाल्या होत्या की सेक्स डिटर्मिनेशन तुम्ही अलाव करा, पण हे आपल्या भारत देशामध्ये सध्या पॉसिबल नाही, कारण आपली मानसिकता अजून चेंज झालेली नाहीये. म्हणून आम्ही काय सजेशन केलं की ज्या जिकडे तुम्हाला असं वाटतंय की बाबा बायका गर्भपात करायला मजबूर केल्या जाते किंवा 2 मुली आहेत त्यांना ऑलरेडी 3 मुली आहेत, तिथे तुम्ही कायदेशीर त्यांना अलाव करा. बरोबर. आणि गव्हर्नमेंट ट्रेन सेंटर्सच तुम्ही ठेवा जिकडे ह्या गोष्टी तुम्ही त्यांना अवेलेबल करू देऊ शकाल. म्हणजे पेशंटला एकदा माहिती आहे की बा ह्या इकडे गेल्यानंतर आमची व्यवस्थितपणे चौकशी होणार आणि आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला मिळणार, तर कदाचित ब्लॅक मार्केट पण मारलं जाईल. अगदी अगदी. डॉक्टर निलिमाजी, आपण आता जे काही मुद्दे मांडले ते तर फार महत्त्वाचे आहेतच आणि एकूणच या सगळ्या संदर्भात तुम्ही खूप छान पद्धतीने विश्लेषण केलं आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या देखील आपण आपल्या सरकारपुढे तुम्ही मांडलेल्या आहेत. हा खरं तर संप लवकरात लवकर मिटावा अशीच खरं तर सगळ्यांची इच्छा आहेच आणि अर्थातच जो डॉक्टरांवरती अन्याय झालाय त्याला वाचा फोडावी यासाठी तुम्ही हा संप पुकारलेला आहे. त्याबद्दल खरंच म्हणजे आणि तुम्ही जे काही विश्लेषण केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण लेडी स्पेशल मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.